नमस्कार, मी ऋतुजा बिरामणे स्वागत करते तुमचं। आज मी चालली आहे वाशीला। भाच्याची वास्तुशांती आहे, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आपण वास्तुशांतीचा पाहणार आहोत। चला तर मी आता पटकन निघते, उशीर झालेला आहे। भेटूया आता भाच्याच्या नवीन घरात। इथे आम्ही आता भाच्याच्या बिल्डिंग जवळ पोहोचलेलो आहोत। ही आहे भाच्याची बिल्डिंग। एविंगमध्ये भाच्याचं घर आहे आणि ही संपूर्ण त्याची बिल्डिंगचा परिसर आहे। आता आम्ही बिल्डिंगमध्ये चाललेलो आहोत, त्याच्या विंगमध्ये। हा एंट्रन्स आहे। इथून आतमध्ये 2 लिफ्ट आहेत, 2 जिने आहेत। इकडे नेम प्लेट आहेत। 3rd फ्लोअरला भाच्याची रूम आहे। आता मी 3rd फ्लोअरला जात आहे। हे पहा, हे आहे भाच्याचं घर। दरवाजात सुंदर रांगोळी काढलेली आहे। इकडे तोरणही लावत आहेत। आतमध्ये पूजा मांडत आहेत ब्राह्मण। मी लवकरच आलेलो होतो, त्याच्यामुळे सगळे विधी आम्हाला भेटणार आहेत। हे सगळे हाताखाली देत आहेत ब्राह्मणांच्या। इकडे ब्राह्मण पूजा मांडत आहेत सगळे व्यवस्थित। आणि आतमध्ये आम्ही इकडे आता बसून सगळे गप्पा टप्पा मारत आहोत आणि नाश्त्याची तयारी चालू झालेली आहे। बाहेर पूजा चालू आहे आणि आतमध्ये आम्ही सगळेजण नाश्ता करत आहोत पूजा चालू होईपर्यंत। या माझ्या नंदा आहेत, छोट्या नंदा आहेत या दोघी जणी। हे त्यांचे मिस्टर आहेत। इकडे मोठ्या नंदेचे मिस्टर पण बसलेले आहेत। इथे आता पूजेची मांडणी पूर्ण झालेली आहे। इकडे भिंतीवर आणि दरवाजावर भाचीने माझे हाताचे ठसे उमटवलेले आहेत। आणि आता गृहप्रवेशाची तयारी झालेली आहे। 5 बायकांनी त्यांना ओवाळलेलं आहे, भाच्याला आणि त्याच्या बायकोला। आणि सगळं गोमूत्र शिंपडून शुद्ध करत आहेत गृहप्रवेश करण्यासाठी। इकडे आता सगळ्यात आधी उंबऱ्याची पूजा चाललेली आहे। उंबऱ्याचं पूजन करून नंतर हे गृहप्रवेश करणार आहेत। कलश पूजन चाललेलं आहे उंबऱ्यावर। नंतर इथे आता श्रीफळ वाढवून आतमध्ये येणार आहेत दोघेही। इकडे भाचीने भाऊजाईच्या डोक्यावर कलश ठेवलेला आहे आणि आता उजवा पाय टाकून गृहप्रवेश झालेला आहे। हा भाचा आणि ही त्याची बायको, छोटा भाचा आहे माझा आणि त्याची बायको। आता संपूर्ण घरात हे कलश फिरवून नंतर पूजा चालू करणार आहेत। बेडरूममधून आलेले आहेत आणि आता किचनमध्ये गेलेले आहेत। इथे अग्नीची पूजा केलेली आहे ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे आणि दूध उकळवायला ठेवलेलं आहे। आता हे कलश घेऊन इकडे जे पूजा मांडलेली आहे तिकडं हा कलश ठेवून त्याचीही पूजा होणार आहे। गृहप्रवेश झालेला आहे आणि आता पूजा विधीला सुरुवात होत आहे। छान अशी पूजा मांडलेली आहे आणि इथे भाचा आणि पल्लवी म्हणजे त्याची बायको पूजेला बसलेले आहेत। इकडे मी प्रसाद करायला घेतलेला आहे। अग्निपूजा झाल्यानंतर इकडे मी प्रसाद करत आहे। बाहेर पूजा चालू आहे आणि माझ्या ननंदबाई छोट्या आणि मी इकडे प्रसाद करत आहोत। त्या सगळं बारीक करून दिलेलं आहे आणि मी प्रसाद इकडे तयार झालेला आहे। इकडे दूधही उतू गेलेलं आहे। हे पहा, दूध उतू जायला लागतं गॅसवर। आणि इथे आता पूजेला सुरुवात झालेली आहे। सगळे आता हळूहळू येत आहेत। संध्याकाळी जवळची लोक येणार आहेत किंवा कामावर गेलेली जी लोक आहेत ती संध्याकाळी येणार आहेत आणि बाकीचे जे लांबून आलेले आहेत ते
आलेले आहेत, काही येत आहेत. हा किचन आहे, तिकडे बेडरूम आहे आणि हा हॉलमध्ये पूजा मांडलेली आहे. छान पूजा समजावून सांगून इथे व्यवस्थित अशी पूजा चालू आहे. पूजेचा अर्थ पण सांगत आहेत. आम्ही सगळे बसलेलो आहोत ऐकण्यासाठी. इकडे आता ह्या माझ्या नणंदबाई सुनेला आणि लेकाला ओवाळून त्यांना गोड भरवत आहेत. या घरात सगळं छान होऊ देत आणि इथून पुढे सगळं गोड होऊ देत, यासाठी मिठाई दिलेली आहे लेकाला आणि सुनेला. आता ह्या पहिल्या कलशाची पूजा झालेली आहे. हा छोटा मुलगा आहे त्या भाच्याचा माझ्या. आता इथे नवग्रहाची पूजा चालू झालेली आहे. खूप शांततेत आणि सुंदर अशी पूजा चालू झाली आहे. संपूर्ण पूजा झाल्यानंतर इकडे होम पेटवलेला आहे. होमात आता आहुती द्यायला सुरुवात केलेली आहे. छान असा होम पण पेटलेला आहे. सगळ्या आहुती देऊन झालेल्या आहेत. आता नैवेद्य ठेवलेला आहे सगळा. सगळे जे मांडलेले कलश आहेत त्यांना सगळ्यांना नैवेद्य होऊन आता सगळी पूजा आता आतली संपन्न झालेली आहे. इकडे जी इडापिडा जाऊ देत म्हणून असं 5 सवासणी त्यांच्या मागे गेलेल्या आहेत, भाच्याच्या आणि सुनच्या. आता इथे सगळा विधी होम हवन सगळं झालेलं आहे. आता इथे थोडंसं फोटोशूट चालू आहे. ब्राह्मणांच्या पाया पडून फोटो काढले सगळ्यांनी. छान पूजा संपन्न झाली. नंतर इथे वास्तुपुरुष असतो त्याची पूजा चालू झालेली आहे. वास्तुपुरुष ठेवतात तसा आमच्याकडे उपडा घालून तसा ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे सगळ्यांनी पूजा ओवाळून प्रसाद घेतलेला आहे. मीही इथे पूजा ओवाळत आहे. या माझ्या छोट्या नणंदबाई, ही पल्लवीची बहीण आहे. ह्या दोघी जावा आहेत पल्लवीच्या. ही पल्लवीची आई आहे. ही छोटी बहीण आहे आणि तिचे मिस्टर आहेत. इकडे माझी लेक आहे. माझा लेक आहे. इकडे माझ्या नंदेचे मिस्टर आहेत. यांचा मुलगा छोटा, त्याची ही पूजा होती ती आता छान अशी संपन्न झालेली आहे. सगळ्यांनी पूजा ओवाळून प्रसाद घेतला, तीर्थप्रसाद. हे पल्लवीचे दाजी आहेत मोठे. आता सगळे विधी झाल्यानंतर आमच्याकडे बहिणीने पाणी घालायचं असतं आड्यावरून. आता इथे बिल्डिंग असल्यामुळे दरवाजातच हा विधी केलेला आहे. पाणी घालून सोन्याचं पान दिलं जातं. तसं हे आता भाचीने माझ्या सोन्याचं पान दिलेलं आहे पाण्याबरोबर भावाला. आणि नंतर पोशाख देऊन फोटो काढून घेतले. सगळ्यात आधी इथे आता नंतर सगळे विधी झाल्यानंतर सवासणी असतात 5 जणी, त्यांना जेवायला घालतात. त्याप्रमाणे इथे आम्ही जेवलो. त्याच्यानंतर इकडे सगळे बच्चे कंपनी आणि बाकीचे जे मंडळी होते त्यांचं जेवण झालं. हे महिला आहेत, त्यांनी पण जेवण घेतलं. आणि नंतर सगळ्यात शेवट पुरुष मंडळ बसलेलं होतं इथे जेवायला.
खूप छान पूजा झाली. जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी गिफ्ट आणलेले ते देत होते. इथे माझ्या ननंदबाई वगैरे सगळ्यांनी गिफ्ट दिले. मीही जे आणलेले ते गिफ्ट त्यांना दिलं आणि नंतर मग त्यांनीही आम्हाला सगळ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून साड्या दिल्या होत्या. हा किचनमधून दिसणारा व्ह्यूज आहे. पुढे असं सगळं मोकळं आहे, त्याच्यामुळे खूप छान हवा वगैरे येते आणि रूमही खूप छान आहे. बेडरूम आणि किचनचा व्ह्यूज खूप सुंदर आहे. असा मोकळी जागा आहे पुढे, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. खूप छान रूम भेटलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.